कधी विचार केलाय की आपल्या डोक्यावर मैलोमैल हवेचा एक महासागर आहे आणि त्याला वजन असेल का? आज आपण त्याच अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत, वातावरणीय दाब. आणि पाहूया की हा दाब आपल्या पृथ्वीवर हवामानाचे मोठमोठे पट्टे कसे तयार करतो. तर सुरुवात एका सोप्या पण खरं सांगायचं तर थक्क करणाऱ्या प्रश्नानं करूया. जी हवा आपण श्वासावाटे आत घेतो तिला खरंच वजन असेल का? ऐकायला विचित्र वाटेल, पण विश्वास ठेवा, ह्या एका प्रश्नाच्या उत्तरात आपल्या संपूर्ण ग्रहाच्या हवामानाची किल्ली लपलेली आहे. तर उत्तर आहे हो, हवेला वजन असतं. आणि हवेच्या ह्याच वजनाला, ह्या भाराला वैज्ञानिक भाषेत म्हणतात वातावरणीय दाब. चला मग ही संकल्पना नेमकी आहे तरी काय, हे जरा सोपं करून समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या डोक्यावर असलेल्या हवेच्या अख्ख्या स्तंभाचं जे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतंय ना, तोच आहे वातावरणीय दाब. हे मोजण्यासाठी एक उपकरण वापरतात ज्याला बॅरोमीटर म्हणतात आणि याचं एकक आहे मिलीबार. आता समुद्र सपाटीवर म्हणजे सी लेव्हलला हा दाब सरासरी 1013.25 मिलीबार इतका असतो. हा आकडा महत्वाचा आहे कारण हा आपला एक बेसलाईन पॉइंट आहे. कारण याच्यापेक्षा दाब जास्त आहे की कमी यावरच हवामानाचा सगळा खेळ अवलंबून असतो. पण मग एक प्रश्न येतो की हा दाब सगळीकडे सारखा का नसतो? तो कशामुळे बदलतो? याचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे तापमान. चला बघूया की तापमान हा सगळा खेळ कसा बदलून टाकतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. तापमान आणि दाब यांचं नातं एकदम व्यस्त आहे, म्हणजे अगदी उलट. जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हवा गरम होते, प्रसरण पावते, हलकी होते, तिची घनता कमी होते आणि ती वर जाते. यामुळे त्या ठिकाणी तयार होतं कमी दाबाचं क्षेत्र. याच्या अगदी उलट, जिथे तापमान कमी असतं तिथे हवा थंड आणि जड होते, तिची घनता वाढते आणि ती खाली येते. आणि यामुळे तयार होतं जास्त दाबाचं क्षेत्र. सोपं आहे ना? गरम हवा वर गेली की कमी दाब, थंड हवा खाली आली की जास्त दाब. अर्थात फक्त तापमान हा एकच घटक नाहीये. पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, समुद्रसपाटीपासूनची उंची, हवेत असलेलं बाष्प, हे सगळे घटक दाबावर परिणाम करतात. पण या सगळ्यांमध्ये असं समजा की तापमान हाच मुख्य खेळाडू आहे. आणि उंचीचा तर दाबावर थेट परिणाम होतो. कधी डोंगरावर जाताना कान दडपल्यासारखे वाटले आहेत का? याचं कारण अगदी सोपं आहे. आपण जसं जसं उंच जातो तसतसा आपल्या डोक्यावरच्या हवेचा स्तंभ लहान होतो, म्हणजे हवेचा भार कमी होतो आणि दाबही कमी होतो. आणि हा दाब कमी होण्याचा दर साधारणपणे दर 300 मीटर उंचीवर गेल्यावर 34 मिलीबार इतका असतो. आणि हो, याच कमी दाबामुळे उंच ठिकाणी हवा विरळ असते आणि श्वास घ्यायला थोडा त्रास होतो. तर जगभरात तापमानातल्या ह्याच फरकांमुळे आपल्या पृथ्वीवर काही खास, जास्त आणि कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आहेत. आपण त्यांना पट्टे म्हणतो. चला आता आपण ह्याच पट्ट्यांमधून एक मस्त प्रवास करूया. कल्पना करा की आपल्या पृथ्वीला जणू काही 7 अदृश्य पट्ट्यांनी वेढलेलं आहे. हेच ते 7 प्रमुख दाब पट्टे आहेत जे आपल्या हवामानाची सूत्र सांभाळतात. चला मग विषुववृत्तापासून सुरुवात करूया आणि एकेकाची ओळख करून घेऊ. आपला पहिला थांबा आहे विषुववृत्त. इथे वर्षभर सूर्यकिरणं थेट आणि प्रखर असतात. त्यामुळे प्रचंड उष्णता. हवा गरम होऊन वर जाते आणि तयार होतो एक कमी दाबाचा पट्टा. इथले वारे इतके शांत असतात की पूर्वीच्या काळी शिडाची जहाजं इथे आठवडीच्या आठवडे अडकून पडायची. म्हणूनच खलाशांनी या जागेला डॉल्ड्रम्स असं नाव दिलं, म्हणजे एक शांत, कंटाळवाणी जागा. आता विषुववृत्तापासून पुढे जाऊया. साधारण 30 ते 35 अंश अक्षांशांवर उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धात. इथे ती विषुववृत्तावर वर गेलेली हवा थंड होऊन खाली येते आणि तयार होतात जास्त दाबाचे पट्टे. आणि या भागाला एक विचित्र नाव आहे, अश्व अक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड्स. ह्यामागची गोष्ट अशी सांगितली जाते की पूर्वी या शांत समुद्रात अडकलेले व्यापारी जहाजावरचं वजन कमी करण्यासाठी आणि पाणी वाचवण्यासाठी आपले घोडे समुद्रात फेकून द्यायचे. म्हणूनच हे नाव पडलं. चला आता आणखी ध्रुवांकडे जाऊया. 60 ते 65 अंश अक्षांशांवर आपल्याला भेटतात उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. आता हे जे भाग आहेत ना, हे पृथ्वीवरच्या सगळ्यात अशांत आणि वादळी प्रदेशांपैकी एक आहेत.
इथे सतत आवर्त वादळं म्हणजे सायक्लोन्स तयार होत असतात, विशेषतः हिवाळ्यामध्ये. आणि अखेर आपण पोहोचलो पृथ्वीच्या टोकांवर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर. इथे इतकी प्रचंड थंडी असते की हवा अक्षरशः गोठून जड होते आणि त्यामुळेच इथे वर्षभर स्थिर जास्त दाबाचे पट्टे तयार झालेले दिसतात. तर हे आहेत ते 7 अदृश्य पट्टे जे आपल्या पृथ्वीला वेढून आहेत. पण आता प्रश्न असा आहे की जे डोळ्यांना दिसतच नाही ते नकाशावर दाखवायचं तरी कसं? यासाठी भूगोलतज्ञ एक खास युक्ती वापरतात, काही काल्पनिक रेषांची. या काल्पनिक रेषांना म्हणतात समदाब रेषा किंवा आयसोबार्स. हवामानाच्या बातम्यांमध्ये नकाशावर ज्या गोल गोल रेषा दिसतात ना, त्या ह्याच असतात. या रेषा समान दाब असलेली सर्व ठिकाणं जोडतात. त्यामुळे कुठे कमी दाबाचं क्षेत्र आहे L आणि कुठे जास्त दाबाचं H हे आपल्याला एका दृष्टिक्षेपात कळतं. बरं, हे सगळं जाणून घेणं इतकं महत्वाचं काय? कारण हे दाबपट्टे म्हणजे केवळ काही आकडे किंवा रेषा नाहीत, तर हे आपल्या ग्रहाच्या हवामानावर नियंत्रण ठेवणारे मास्टर स्विच आहेत. आणि इथेच या सगळ्या माहितीचा सार आहे. हे दाबपट्टे दुसरं तिसरं काही नसून आपल्या ग्रहाचं हवामान चालवणारं एक महाकाय इंजिन आहे. निसर्गाचा एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवायचा. हवा नेहमी जास्त दाबाच्या भागाकडून कमी दाबाच्या भागाकडे धावते आणि हवेची ही जी हालचाल आहे त्यालाच तर आपण वारे म्हणतो. तर पुढच्या वेळी जेव्हा वाऱ्याची एखादी झुळूक चेहऱ्याला स्पर्श करेल किंवा आकाशात ढग दाटून येतील, तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा. ही फक्त एक साधी झुळूक नाहीये, तर पृथ्वीच्या त्या महाकाय इंजिनचा एक छोटासा भाग आहे, जो कदाचित हजारो किलोमीटर दूरच्या एखाद्या दाबपट्ट्यातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. ह्या अदृश्य शक्ती आपल्या ग्रहाचं हवामान आणि आपलं रोजचं आयुष्य कसं घडवतात, हा विचारच निसर्गाच्या भव्यतेची जाणीव करून देतो, नाही का?